श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 22। भट्टोबासांना वरपून खीर खाण्याची आज्ञा। बाईसाने तांदूळातले खडे निवडून चांगल्या तांदूळाची खीर केली। सर्वज्ञांनी जेवण केले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला। सर्वज्ञ विश्रांती घेऊन उठले, आसनावर बसलेले होते। बाईसा काही कामासाठी गेल्या। भट्टोबास गुंफेहून सर्वज्ञांजवळ आले, दंडोते करून बसले। सर्वज्ञांनी असे आत पाहिले व विचारले, हे पलीकडे काय आहे वानऱ्या? भट्टोबासांनी उठून पाहिले, जीजी ही खीर आहे। सर्वज्ञ म्हणाले, घ्या जेवा। असं कसं जी? सर्वज्ञांच्या जेवणासाठी केलेली खीर मी कसे जेवू? सर्वज्ञ म्हणाले, घ्या, आम्ही सांगत आहोत, परंतु हात न लावता अशी वरपून वरपून खा। मग भट्टोबासांनी मातीचे भांडे वाकडे केले आणि कुत्र्याप्रमाणे खीर खाल्ली। मग तोंड पुसून गप्प बसले। तेव्हा बाईसा आली, तिने पाहिले व म्हणाली, कटकट कटकट बाबा, सर्व खीर कुत्र्याने खाल्ली, माणसाने खाल्ली असती तर बरे झाले असते। सर्वज्ञ म्हणाले, मनुष्याला तुम्ही कशाला खाऊ दिले असते? तरी काय बाबा, माणसाने खाल्लेलंच चांगलं। सर्वज्ञ म्हणाले, बाई, कुत्र्याने खाल्ली तेच चांगले झाले। काळ्या डोक्याचा मोठा कुत्रा शिरला होता। असं म्हणत सर्वज्ञांनी भट्टोबासांकडे पाहिले। बाईसाने विचारले, हे काय रे पोरा, खीर तू खाल्लीस म्हणून रागावली? सर्वज्ञ म्हणाले, काय बाई, तुम्ही आताच तर म्हणत होत्या की कोणी माणसाने खाल्ली असती तर बरे झाले असते, मग आता रागवता का? तरी काय बाबा, याने खीर खावी का? सर्वज्ञ म्हणाले, तरी काय बाई, हा माणूस नाही? असं तर मग बाबांनीच खीर खावविली म्हणा। मग बाईसा गप्प राहिली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।